हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी एक सिंपल हीटर आणले म्हणजे इलेक्ट्रिक कुकिंग हीटर, स्प्रिंग कॉइल हीटर. मी नॉर्मली बाजारातून घेतले म्हणजे यात काय तार कनेक्शन नाहीये. तार कनेक्ट कसा करायचे स्वतः ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कसा यूज करायचे, कसा सेफ राहायचे म्हणजे काय-काय सावधानी घ्यायची, काय करायचे, काय नाही करायचे, कसं वापरायचे आणि जर हा खराब झाले म्हणजे की जर तुटलं तर घरी तुम्ही कसं रिपेअर करू शकता ते पण मी तुम्हाला दाखवते. आता तुम्ही बघू शकता की यासोबत काय तार कनेक्शन नाहीये, वायर कनेक्शन नाहीये. सगळ्यात आधी मी वायर कनेक्ट करून दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही पण एकटी-एकटी करू शकता घरच्या घरी. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते इथे स्प्रिंग कॉइलच्या शेवटीला तुम्ही बघू शकता 2 स्क्रू आहेत. स्क्रू सोबत खालच्या साइडला मी तुम्हाला दाखवते की तार निघलेला आहे. इथे बघा, मी पलटून दाखवते तुम्हाला. इथे बघा हा तार निघालेला आहे. इथून आपल्याला कनेक्शन घ्यायचं. म्हणजे जर तुमच्या हीटरला काही वायर कनेक्शन नाहीये, तर एक्स्ट्रा एक वायर घ्यायची आणि ती वायरला इथे कनेक्ट करायची. इथे बघा मी एक वायर घेतली. मी एक मोठी वायर घेतली म्हणजे जाड वायर घेतली. एवढी जाड, एवढी गरजेचं नाहीये, पण थोडी जाडच पाहिजे. खूपच हलकी तार घेऊ नका. कारण आपल्या हीटरच्या वॉटेज खूप जास्त आहे म्हणजे 1,500 आहे माझावाला. 1,500 काय कमी नाहीये, खूपच हेवी आहे म्हणून तार पण हेवी पाहिजे आपल्याला. मी एक साइड हीटरला कनेक्ट करणार आहे आणि दुसरा साइड इथे बघा, मी अजून पिन लावला नाहीये. पिन आणायला विसरले होते मी. पण तुम्ही नक्की पिन लावून घ्या. पिन लावणं खूपच गरजेचं आहे. मी पण पिन लावणारच आहे. आता व्हिडिओ बनवायला मी असा पिन सारखा म्हणजे असा मी सॉकेटमध्ये घालणार आहे. वायर खूप हेवी आहे, जाड आहे म्हणून काही दिक्कत नाही होणार. तरीही मी पिन नक्की लावणार आहे. तुम्ही पण लावून घ्या. आता चला मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवते. मी आता पलटून घेते आणि पलटी करून आता मी जोडून दाखवते. यासाठी आपल्याला एक पक्कड पाहिजे म्हणजे पक्कडने छान पॅक करता येईल. जर तुमचा वायर नॉर्मल आहे म्हणजे हलकी आहे, खूप जास्त हेवी नाहीये, तर एवढे पक्कडची गरज नाहीये. हाताने पण करू शकता. माझ्या इथे खूप मोठी आहे, जाड आहे म्हणून मी पकडणी करते. आणि असं लावायचं की एकमेकांना कनेक्ट नाही झाला पाहिजे. थोडं जरी टच झाले तरी शॉर्ट सर्किट होणार आहे आणि तुमचं कनेक्शन पूर्ण जळून जाणार आहे. म्हणून खूपच सावकाश करायचे म्हणजे अगदी केअरफुली कनेक्ट करायचे. बघा मी 2 साइडला असा टेढा करून घेते, वाकडं करून घेते. म्हणजे अजिबात कनेक्ट नाही होणार असा शक्यताच नाहीये. आता इथे बघा, मी तार पण असा वाकडे करून घेतले आणि आता मी कनेक्ट करून घेते पकडनी चांगलं फिरवून करते. बघा मित्रांनो, मी पूर्ण कनेक्ट करून घेतले. आता मी तुम्हाला जवळून दाखवते बघा. दोन्ही तार एकमेकांसोबत टच व्हायला, कनेक्ट व्हायला अजिबात शक्यता नाहीये. तुम्ही बघू शकता. अगदी परफेक्टली मी पॅक करून घेतले. आता मी पलटून दाखवते म्हणजे सरळ करून दाखवते तुम्हाला. आता जर तुम्हाला कव्हर करायचा असलं तर तुम्ही करू शकता, पण हा खालच्या साइडलाच राहणार. टच व्हायच्या काय शक्यताच नाहीये. आता मी असं कव्हर नाही करत. बस मी सरळ करून घेते. बघा, मी असं करते आणि आता पलटून घेते हीटरला. येथे बघा. आता मी पिन लावून तुम्हाला दाखवते, चालू करून दाखवते, की कसं चालू होते आणि कसं आपल्याला भांडं ठेवून स्वयंपाक करायचा आहे. या साइडला मी पिन सारखा वापरणार आहे. चला मग पिन लावून बघू. इथे बघा मी पिन लावून घेतले. अजिबात टच नाही व्हायचे. जे मोकळा तार आहे, उघडा तार आहे, त्याला अजिबात टच नाही करायचे. बटन बंद आहे तरीही आपल्याला टच अजिबात नाही करायचे. म्हणून पिन लावणं खूपच गरजेचं आहे आणि बोर्डवर पण लक्ष द्या. आपल्याला असाच हेवी बोर्ड पाहिजे म्हणजे की जाड बोर्ड पाहिजे. जे एसी फ्रीजसाठी जे जाड बोर्ड असते, सॉकेट असते, तेच सॉकेट आपल्याला पाहिजे हीटरसाठी. नॉर्मल लाईट फॅनच्या सॉकेटमध्ये जर लावला तर कनेक्शन जळू शकते. म्हणून हेवी सॉकेट पाहिजे. आता बघा मी चालू करून दाखवते तुम्हाला. स्टँड असा ठेवायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला भांडे ठेवायचे आहे. आता मी चालू केलंय बघा मित्रांनो. लगेच कॉईल लाल होते.
इथे बघा अगदी लाल झालेला आहे आणि हा 1500 वॉटचा आहे. जर गॅसच्या बर्नर सोबत जर कंपेअर केले तर मीडियम पेक्षा जास्त म्हणजे गॅसचा जे मोठा बर्नर आहे त्याचा मीडियम पेक्षा जास्त हीट होते आणि खूप लवकरच स्वयंपाक होते. काही असा उशीर नाही होत. खूप चांगले होते. मी लाईट बंद केले बघा असा दिसते. अगदी लाल आहे. आता स्टँडवरती आपल्याला भांडे ठेवायचे आहे. पण लक्ष द्यायचे की खूप छोटा भांडे नाही ठेवायचे. कॉइलला टच नाही झाला पाहिजे अजिबात. इथे बघा असा कोणतेही भांडं आपण ठेवू शकतो. काही इंडक्शन सारखा नाहीये की तशा वेगळे भांडे पाहिजेत असं नाहीये. बस हीटरच्या स्टँडवरती बसला पाहिजे म्हणजे याच्यापेक्षा छोटा नाही घ्यायचे, बारीक नाही घ्यायचे. आता बघा मी भांडं काढून ठेवते. आता मी ऑफ करून दाखवते तुम्हाला. आता काय नाही करायचे ते मी तुम्हाला सांगते. स्वयंपाक करताना कॉइलला कधीही टच नाही करायचे. जर कधी टच झाले तर करंट लागणार आहे. कारण हीटरला आता काय अर्थिंगचं कनेक्शन नाहीये. जर तुम्ही ऑनलाईन घेतला तर ऑनलाईन हीटरला अर्थिंग कनेक्शन असते. फक्त तुमच्या घरी म्हणजे जे बोर्डला तुम्ही लावणार आहात ते बोर्डचं अर्थिंग कनेक्शन प्रॉपर असायला हवा. आणि अर्थिंग कनेक्शन असलं तरी केवढे सेफ आहे तेवढे मी तुम्हाला नाही सांगू शकत कारण मी असं काही वापरलं नाहीये कधी. तरी एवढे सांगू शकते की अर्थिंग असलं तर रिस्क खूप कमी आहे. म्हणजे कमी होते. आणि जर तुम्ही 1 तासापेक्षा जास्त टाईम लगातार स्वयंपाक केला तर स्प्रिंग तुटायचे चान्स खूप जास्त असते. मी तुम्हाला दुसरा हीटर दाखवते बघा. हा माझ्या नंदाचा हीटर आहे. हा तुटला होता. तुम्ही बघू शकता इथे कनेक्ट केलेला आहे. म्हणजे जास्त टाईम जर लगातार स्वयंपाक केला तर स्प्रिंग तुटून जाते आणि तुम्ही असा दुसरा एक तार घ्यायचा आणि असा कनेक्ट करून घ्यायचा. मग तुमचं हीटर परत ठीक होईल, नीट होईल. असा तुम्ही घरच्या घरी स्प्रिंगला नीट करू शकता. पण जर नाही करू शकला तरी काही हरकत नाही. लूज स्प्रिंग असा विकायला म्हणजे विकत घ्यायला भेटते बाजारात. काय हरकत नाही. 100-150 रुपयाला भेटते. काय हरकत नाही. तसं तुम्ही लूज आणू शकता. आता मी तुम्हाला चालू करून दाखवते बघा. परत अगदी बरोबर नीट झालेलं आहे. येथे बघा अगदी परफेक्टली लाल होते. असं तुम्ही जर दुसऱ्या तार सोबत कनेक्ट केले तरीही तुमचं हीटर अगदी बरोबर काम करेल. काही हरकत नाही. आता बघा मी बंद करते आणि परत जाते. मग मित्रांनो आपल्याला लक्ष द्यायचं की 1 तासापेक्षा जास्त जर स्वयंपाक करायचा असलं तर बंद करायचे. थोड्या वेळासाठी वेट करायचे, रेस्ट करू द्यायचे. कमीत कमी 10-15 मिनिटासाठी रेस्ट करू द्यायचे आणि परत चालू करायचे. आणि कधी कॉइलला टच नाही करायचे. अगदी सेफली वापरायचे आहे. जर तुम्ही हा हीटर तुम्हाला जर विकत घ्यायचा असेल तर Amazonची लिंक मी तुम्हाला देते. डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा आणि इथे तुम्हाला म्हणजे तार कनेक्शन सोबत अगदी पिन म्हणजे 3 पिन अर्थिंगवाला 3 पिन यासोबत तुम्हाला भेटणार आहे. नक्की लिंक व्हिजिट करा मित्रांनो आणि जर तुम्हाला अजून काही प्रश्न आहे तर कमेंट करून नक्की विचारा. जेवढे मला माहिती आहे तेवढे मी नक्की आन्सर करेन. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आजसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ रहा, स्वस्थ रहा आणि खात रहा. जय हिंद, वंदे मातरम.